नमस्कार. व्हिडिओची सुरुवात ही आपली रेसिपी पासून झालेली आहे। तर शिमला मिरची घेतलेली आहे पावशर, मस्तपैकी छान धुवून घेतली, एकदम ताजी फ्रेश शिमला मिरची होती। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे भाजलेले टाकली, लसूण, लाल मिरची पावडर टाकलेली आहे चवीनुसार जशी तुम्हाला हवी तशी, आणि हळद टाकली आहे, थोडासा मसाला टाकला, थोडीशी जिरे पण टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे। आणि हे सगळं वाटण जे आहे आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप असं मस्त डेली रुटीन जे आहे ते पण दाखवलेलं आहे मी व्हिडिओमध्ये। आणि सुरुवात जी आहे व्हिडिओची आपली तर रेसिपी पासून झाली आहे। आणि शिमला मिरची ह्या पद्धतीने जर केली ना, जर तुमची मुलं खात नसेल ते सुद्धा आवडीने खातील, तर नक्की करून बघा। तुम्ही पण अशीच बनवतात का ते पण कमेंट करून सांगा। तर शेंगदाण्याचे जो मसाला आहे तो वाटण मी करून घेतला आहे। आता शिमला मिरची हे बघा ह्या पद्धतीने काय करते मी चिरून घेत आहे। आणि असे हे खापा करणार, त्यातलं जी बी आहे ना ते मी काढणार नाही। कुणी कुणी काढतं, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काढून टाका, मला आवडतं ते, आमचे म्हणजे मुलं खातात। आणि खास करून दादूला शिमला मिरची खूप आवडते, त्यांनीच मला सांगितली की मुलं म्हणजे खात नाही पण माझी मुलं खातात। तर दादू मला म्हटलं मम्मी आपल्याला शिमला मिरची आण, आणि संध्याकाळी तिने मला म्हटलं मम्मी मला बनव। आणि ही जी रेसिपी आहे ना टिफिनसाठी खूप छान रेसिपी आहे, मुलांना आवडीने पण खातील। आणि जसजशी ती जास्त वेळ होतो ना चांगली मुरते आणि खायला अजून छान लागते। आणि हा जो मसाला आहे ना, जो वाटण मिक्सर मधून काढलेलं, तर ते ह्या शिमला मिरची मध्ये ह्या पद्धतीने भरून घेत आहे मी। आणि असं सगळ्या शिमला मिरचीला हे वाटण आहे ते भरून घेणार आहे। खूप असे साधे सिंपल रेसिपी असतात, आणि तुम्ही जर नवीन असेल तर नक्की चॅनलला व्हिजिट करा। खूप छान असे डेली व्लॉग आलेले आहेत चॅनलवरती आहे आपल्या। साधी सिंपल रेसिपीचे पण भरपूर व्हिडिओ आहे जे गावाकडच्या पद्धतीने, जर तुम्हाला भाज्या खायला आवडत असेल तर तसे सुद्धा आहे। हॉटेलमधली भाजी कशी आपण नेहमीच म्हणजे गेलो का खात असतो, सगळेच बनवतात, पण आपल्या गावासारखी घरगुती पद्धतीने आणि अशी पौष्टिक हेल्दी अशा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत। तर नक्की बघा। तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करत जा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत जा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि बघा किती सुंदर शिमला मिरची दिसत आहे। आणि सगळ्या शिमला मिरची जी आहेत माझे भरून झालाय मसाला, आणि वरून त्याला मी तेल टाकत आहे। अगोदर तशाच कढईमध्ये टाकल्या, आणि दिसताना बघतानाच तोंडाला पाणी सुटते, इतक्या सुंदर दिसतात त्या। आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना शिमला मिरची खूप आवडते, आणि ही पुरत सुद्धा नाही आम्हाला पावशेर शिमला मिरची, इतकी छान लागते। आणि टिफिनसाठी तर मुलांना खूप छान बेस्ट आहे देण्यासाठी, हेल्दी पौष्टिक असे। आणि मुलं खूप, जर आवडत नसेल ते सुद्धा आवडीने, आणि खायला पण तेवढी छान लागते। आणि दादूला तर खूप आवडते शिमला मिरची। मला म्हणलं मम्मी तू बाजारात चालली ना तर पहिली शिमला मिरची आण मला, आणि मला आणल्या त्यांनी करायला लावली। आणि जो उरलेला कूट होता ना तो वरून टाकून दिलाय, हे बघा। आणि चांगलं पुन्हा परतून घेते। ह्या शिमला मिरची मध्ये आता कूट टाकलाय वरून, चवीनुसार मीठ टाकलं, आणि थोडंसं परतून घेतलंय त्याला चांगलं तेलामध्ये। आणि आपल्याला यामध्ये 1 कप भर पाणी टाकायचं आहे, आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। आणि 1-2 मिनिटं झाकण ठेवलं की आपली शिमला मिरची खूप अशी मस्त तयार होत आहे। तर बघा ही आपली शिमला मिरची झाली आहे तयार। थोडंसं तिला फ्राय केलं आणि मुलांना खाण्यासाठी सर्व केली। तर कशी झाली आहे शिमला मिरची नक्की कमेंट करून सांगा। आणि खायला खरंच खूप बेस्ट आहे, मुलांना तुम्ही टिफिनला द्या, खूप आवडीने खातील। आणि दादूला तर खूप आवडती। तुम्ही ह्यामध्ये थोडंसं दही पण टाकू शकता, माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी टाकलेलं नाहीये। आणि दही टाकलं तर अजून जास्त चवदार लागते। आणि बघा ताटामध्ये मी सर्व केली आहे। आणि दादूला तर असं झालंय मी कधी खातो कधी नाही। जेवण झालं, आपलं रेग्युलर काम जे आहे ते पण आवरून झालं नंतर मग दादू आणि दीदी म्हटले मम्मी आम्ही काहीतरी बनवतो, आणि घरामध्ये सिमेंट होतं तर त्यापासून ते एक छोटासा पॉट तयार करत होते। आणि त्यासाठी त्याने सिमेंट घेतलं, हा बॉक्स घेतला, आणि ती जी जाळी आहे ना टोपली ती घेतली, आणि ते कालवण्यासाठी मिक्स करण्यासाठी घेतलेलं आहे। आणि त्यापासून ते खूप असा मस्त पॉट तयार करणार आहे। तर तो जो पॉट आहे त्यांनी बनवलेला किंवा बनवणार आहे, तर त्याचा पूर्ण जो व्हिडिओ आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवणार आहे की त्यांनी कसा पॉट वगैरे घरच्या घरी बनवला आहे। ते फक्त हे सामान मी जे आहे ते तुम्हाला दाखवत आहे। आणि मुलांना असं थोडंसं काहीतरी वेगळं करून पण द्यायला पाहिजे, की त्यांना जी अशी ऍक्टिव्हिटी केली ना की जरा मुलांना अजून समजतं, आणि थोडंसं मन वेगळ्या गोष्टीकडे त्यांचं रमतं। सारखं टीव्ही फोन वगैरे बघितल्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी मुलं
शिकतात. तर कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा. आणि म्हटलं चला तर आपल्या झाडांचं पण थोडंसं अपडेट देऊया. आणि पावसाळ्यामध्ये झाडं ना खूप छान दिसतात, त्यांची ग्रोथ पण खूप लवकर होते. आणि बघा झाडांना किती नवीन नवीन पानं आले आहेत. जे नवीन लावलं आहे ना गुलाबाचं ते पण बघा किती फुटलं आहे. 2-3 दिवसात एकदम असं नाही का त्याची पानं लगेच मोठी होतात. आणि इथं कसं झालंय थोडीशी दाटी झालेली आहे झाडांची. तर म्हटलं जाऊ दे आता वाटतील, एकदा गुलाबाची झाडं मोठे झाले ना खालची झाडं बरोबर होतात ते. आणि हे जे गुलाब आहे बघा 2-4च पाकळ्या आहेत त्याला. आणि मग सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी मैत्रिणीसोबत आम्ही फिरायला गेलो, थोडंसं गप्पा वगैरे मारल्या, बसलो आणि थोडंसं असं टाइम पण स्पेंड केला पाहिजे, छान वाटतं. आणि नक्की तुम्ही सुद्धा असं टाइम स्पेंड करा मैत्रिणीसोबत. बाहेर गेलं घरातून जरा थोडंसं मोकळ्या फ्रेश हवेत तर मन अजून छान प्रसन्न होतं. आणि आपलं जे काम आहे ना त्यात आराम मिळतो. आणि खूप असं मस्त हिरवगार वातावरण होतं, खूप छान वाटलं. मुलांना जरा थोडंसं फ्रेश हवेमध्ये छान वाटलं. तसं ते खेळतच असतात बाहेर. दीदी कशी जास्त बाहेर येत नाही तर तिला पण घेऊन आलो आणि थोडेसे व्हिडिओ वगैरे काढले आणि घरी गेलो तर मग ते म्हटले आम्हाला फिंगर चिप्स खायचे. आणि दीदी म्हणे मम्मी मीच बनवते. आणि मग तिनं बटाट्याचे छोटे छोटे काप केले, पाण्यामध्ये उकळवले मीठ टाकून आणि कोरडे झाले की कढईमध्ये तळले. आणि तळायचं काम चालू होतं आणि खायचं काम चालू होतं त्यांचं. आणि व्हिडिओ पण मी काढत होते त्यांचा वाला. आणि त्यांना मुलांना म्हणजे असं थोडंफार काहीतरी वेगळं खायला आवडतं, करायला पण आवडतं. तर म्हटलं करा, तुम्हाला आवडतंय तर करा. पण त्यांना काय ते फिंगर चिप्स जमले नाही, पण खायला खूप टेस्टी लागले. आणि घाई इतकी झालती ना तळू पण देत नव्हते. आणि बघा हे अशा पद्धतीने त्यांनी तळले. मग मी काय केलं त्यावरती थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून त्यांना म्हटलं खा तुम्ही, खूप टेस्ट येणार त्याची छान. मग आणि आता फिंगर चिप्स बनवून झाले, अजून त्याच्याने काय पोट भरतं का. मग म्हटलं आता चला मुलांना खायसाठी. तर मी इडलीचं पीठ भिजत घातलं होतं, तर मग शेंगदाण्याची चटणी बनवली त्यांना आणि उत्तप्पे बनवले. आणि ते उत्तप्प्याचे व्हिडिओ काही मी बनवलेला नाही कारण ध्यानात पण राहिलं नाही, खूप घाई झाली होती. आणि मग घाई त्यांना उत्तप्पे बनवले आणि थोडीशी बटाट्याची चटणी पण तयार केली. आणि बटाट्याची चटणी आपल्या दीदीनंच तयार केली आहे. तर ती म्हटली मम्मी मी चटणी करते. बटाट्याचे आयटम असले का रेसिपी करायला तिला आवडतात. आणि मस्तपैकी चटणी केली. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.